खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे प्रचारात। जिल्हा परिषद निवडणुकीत सावरोली गटात शिंदे सेनेचे नगरसेवकही प्रचाराच्या मैदानात। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतायत। उमेदवारांसोबत आता विविध पक्षांचे नेतेही प्रचारात सहभागी होत असून सावरोली गटातील शिंदे सेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पंचायत समितीच्या उमेदवार माधुरी पाटील यांच्या प्रचारात खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि अनेक नगरसेवक सहभागी झाले होते। खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी सावरोली गटातील शिंदे सेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड, भाजपच्या पंचायत समितीच्या उमेदवार माधुरी पाटील यांच्यासाठी शुक्रवारी जोरदार प्रचार केला। वडवळ गावात प्रचारात शेंडे यांच्या समवेत नगरसेवक संदीप पाटील, हरीश काळे, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्यासह शिंदे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं गेल्या 2 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं आणि संपूर्ण प्रचार दौरा हा थांबला गेला। पुन्हा एकदा वडवळ गावातून आमच्या आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहून पुन्हा एकदा प्रचार आम्ही चालू केलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि पुन्हा एकदा प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। या सावरोली जिल्हा परिषद वार्डचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा गायकवाड तसेच पंचायत समितीच्या उमेदवार माधुरीताई संदेश पाटील यांना प्रचंड बहुमताने या जिल्हा परिषद वार्डमधून आम्ही मताधिक्य देऊन भरघोस मताने निवडून देऊ अशी या ठिकाणी मी सगळ्या या जिल्हा परिषद वार्डच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो। गेल्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार दौरा झाला। एक छोटेखानी या ठिकाणी सभा झाली आणि या सभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी या ठिकाणी एक उल्लंघना केली। ज्यांनी जे या ठिकाणी जे शब्द वापरले त्याला उत्तर आमच्या गोविंदबाबा बैलमारे यांनी निश्चितच दिलं, पण जे त्या ठिकाणी जे बोललेत गोविंदबाबा बैलमारे हे खरोखरच वास्तव आहे। त्याचा अनुभव आमच्या या वडवळच्या युवकांनी नक्कीच घेतलेला आहे। त्याच्यावरती मी काही जास्त भाष्य करणार नाही। आमच्या वडवळमधून जे जास्तीत जास्त मतदान होईल याची मी आपल्यास ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतायत। उमेदवारांसोबत आता विविध पक्षांचे नेतेही प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।